नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओन्ली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर तुम्हाला आता माहितीच आहे, आपण मनाचे श्लोक ही सिरीज चालू केली आहे. त्यातले 1 ते 35 श्लोक आपण बघितले आहे आणि त्याचा अर्थ पण आपण बघितला आहे. आता आपण आज त्या पुढचे 5 श्लोक बघणार आहोत. म्हणजेच आज आपण 36 ते 40 श्लोक बघणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता श्लोक चालू करूया. तर 36वा श्लोक असा आहे की सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारीश पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, युपेक्षी कदा रामदासाभिमानी. असा हा 36वा श्लोक आहे. आता आपण याचा अर्थ बघूया. या श्लोकात रामदास स्वामी भक्तांना सांगतात की देव श्रीराम आपल्यासाठी सदैव सन्निध आणि कृपाळू असतो. त्याच्या भक्तीसाठी सुख आनंद आणि कैवल्य ही गाठाण्यांची साधना आहे. भक्त जेव्हा रामाची कृपा घेतो आणि त्याच्या मार्गावर जातो तेव्हा त्याचे जीवन शांतीने आणि आनंदाने भरलेले असते. असा हा 36वा श्लोक आणि त्याचा अर्थ होता. आता आपण पुढचा श्लोक बघूया. चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजी निशाणी, निपेक्षी कदा रामदासाभिमानी. असा हा 37वा श्लोक आहे. आता आपण याचा अर्थ बघूया. या श्लोकात रामदास स्वामी भक्तांना रामभक्तीचे महान परिणाम सांगतात. जेव्हा भक्त रामाच्या भक्तीत निष्ठावान असतो तेव्हा त्याला सर्व संकटावर मात करण्याची क्षमता प्राप्त होते. हरिभक्ती ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटांना दूर करते. रामदास स्वामी भक्तांना सांगतात की रामाच्या कृपेचा अनुभव घेऊन जे जीवनातील प्रत्येक आव्हानाला पार करू शकतात. असा हा 37वा श्लोक आणि त्याचा अर्थ होता. आता आपण पुढचा श्लोक बघूया. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज शकीत होऊ न पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. असा हा 38वा श्लोक आहे. आता आपण याचा अर्थ बघूया. रामदास स्वामी भक्तांना सांगतात की एकाग्र मनाने आणि निष्ठेने केलेली प्रार्थना श्रीरामाला अत्यंत आवडते. भक्तांच्या अंतःकरणातील शुद्धतेत आणि भक्तिरूप निष्ठेत असलेले एक काम श्रीरामाच्या कृपेचा अनुभव आणते. त्यासाठी आपण श्रीरामाची भान राखून त्याचा अवज्ञेपासून दूर राहून त्याच्या भक्तीमध्ये एकाग्र होऊन जीवन जगले पाहिजे. असा हा 38वा श्लोक आणि त्याचा अर्थ होता. आता आपण पुढचा श्लोक बघूया. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जया चेनी योगी समाधान बाणी, तया लागे हे सर्व चाचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. असा हा 39वा श्लोक आहे. आता आपण याचा अर्थ बघूया. रामदास स्वामी या श्लोकातून सांगतात की वेदशास्त्र पुराण या सर्व ग्रंथांमध्ये श्रीरामाच्या भक्तीचा महिमा आणि साधनेचा मार्ग प्रस्तुत केला आहे. तसेच एकाग्रता योग आणि श्रीरामाच्या ध्यानावर आधारित शांती समाधी आणि अंतःकरणाची स्थिरता मिळवणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. यासाठी सर्व चंचलतेपासून मुक्त होऊन श्रीरामाची भक्ती करा आणि शुद्ध जीवन जगा. असा हा 39वा श्लोक आणि त्याचा अर्थ होता. आता आपण पुढचा श्लोक बघूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला शिजलेलं अमृत ऐकायचं असेल तर मी वरती आय बटनवर लिंक दिली आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला या आधीचे श्लोक आणि त्याचा अर्थ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, ते तुम्ही बघू शकता. चला तर मग पुढच्या श्लोकला सुरुवात करूया. मना पाविजे सर्व सुख जेथे, अति आदरे ठेवीचे लक्ष ते, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. असा हा 40वा श्लोक आहे. आता आपण याचा अर्थ बघूया. स्वामी रामदास लोकात सांगतात की जीवनातील सुख आणि शांतता मिळवण्यासाठी श्रीरामाच्या भक्तिरूपी साधनेवर लक्ष केंद्रित करा. आपले मन शुद्ध ठेवा, श्रीरामाचे स्मरण करा आणि आपल्या जीवनातील ध्येयांसाठी योग्य मार्ग स्वीकारा. यामुळे जीवन सुखमय आणि समाधानी होईल. असा हा 40वा श्लोक आणि त्याचा अर्थ होता. असे आज मी तुम्हाला 5 श्लोक सांगितले आहे. 5ही श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.